पतीच्या त्यागानंतर भगवान शिव वैरागी वेशामध्ये समाधिस्थ झाले. हिंदू लागले या गावात त्या गावात त्या गावात त्या गावात. पृथ्वी लोकावर भगवान शिव आले. अशा मूर्ती रूपात लिंगाच्या रूपात भगवान शिव स्थित होऊ लागले हजारो वर्ष. शिवपुराण सांगते असा भगवान शिव प्रत्येक गावामध्ये आपल्या लिंगाच्या माध्यमातून पाषाण म्हणून हे लिंगाने म्हणतात. याला पाषाण म्हणायचं नाही. हे लिंग म्हणजे भगवान प्रत्यक्ष शिव प्रकट आहेत म्हणून ते प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. विष्णू परमात्मा पुढे होते आणि भगवान शिव मागे होते. उदासीन भगवान शिवाला समजायला कुणीतरी पाहिजे. एखादा नाराज झाला कोरेगावचा तर त्याला समजायला त्याचा जिवलग मित्र पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? कोण पाहिजे? जिवलग मित्र पाहिजे. तेव्हा तो समजला जातो. विष्णू परमात्मा समजून देत होते. काय झालं म्हटले, तुम्ही एवढे कसे? म्हणजे तुला काय माहित, पत्नी गेल्यावर कळतं पतीला तिची किंमत. ऐका ना तुम्ही, पत्नीची किंमत ज्याची पत्नी गेली त्याला विचारा महत्व, आणि जिचा पती गेला तिला विचारा पतीचं महत्व. असा असणारा परमात्मा बैरागी वेशामध्ये हिंदू लागला. विष्णू परमात्मा पुढे निघाले गावागावात सृष्टीमध्ये फिरले. एवढ्यामध्ये शृंगी म्हणजे भक्त आहेत. नारद विष्णूचे आणि तुंबर शिवाचे. शृंगीने उद्गार काढले भगवान शिवाजवळ. काय? विष्णूची वरात तुमच्या पुढे गेली. विष्णूची काय झालं? तुमच्या पुढे वरात गेली. ज्यावेळेस रामभद्रानं सांगितलं आता तारकासुर उन्मत्त झालाय, आता तुम्हाला विवाह करावा लागेल, त्यावेळी विष्णू परमात्मा पुढे निघाले. विष्णू नटला होता आणि वरात पुढे निघाली. शृंगीनं सांगितलं वरात पुढे गेली, जाऊ द्या ना. का? त्यांना पुढची जागा धरायची असेल. जसे पापाचे कळप पळती दिंडीत नाही का माणसं पुढे पळतात जागा धरायला. भगवान शंकरांनी सांगितलं असं एकही गाव नाही जिथं आपली जागा तयार नाही. कळलं का नाही तुम्हाला? असं एकही गाव नाही जिथं स्मशान नाही. जाऊ द्या, विष्णूला जागा पकडायची असेल, बंगला बुकिंग करायचा असेल, रेस्ट हाऊस, गेस्ट हाऊस, काय फार्म हाऊस, आपलं एकही गाव असं नाही. सगळे मशान आपल्याच नावाचे. बरंच वर्णन आलं की भगवान शंकराच्या पृथ्वीवर अनेक स्थान निर्माण झाले आणि भगवान शंकर बैलावर का बसले? धर्मावर बसून निघाले. भस्म का लावला? ते सांगतात की हे जीवन आहे पण हे शरीर आपलं नाही म्हणून भस्म लावून निघाले. एक दिवस या देहाचा भस्म होणार आहे. काया माझी करू नको शिवा. एक दिवस या शरीराचा भस्म होणार आहे म्हणून भस्म लावून निघाले. त्रिशूळ हातात आहे. काम क्रोध आणि लोभावर विजय मिळवून निघाले. गळ्यात सर्प आहे. संपत्ती जरूर कमवा पण ती दंश करू शकते जपून, हे सांगण्यासाठी गळ्यात सर्प घालून निघाले. विठ्ठल नवीन नवरा नवरीचं लग्न झाल्यानंतर लक्ष्मी नारायणाच्या दर्शनाला ते गेल्यानंतर ती म्हणते पाहिलं का? काय पाहिलं की नाही? काय तुम्ही पाहिलं की नाही? हो पाहिलं. काय? लक्ष्मीच्या गळ्याकडे. हो. काय? लॉकेट पाहिलं ना? मग द्या ना आणून, द्या आणून. तीच नवी नवरदेव नवरी जर महादेवाच्या दर्शनाला आले आणि भगवान शंकराच्या गळ्यातलं जर पाहिलं तर ती म्हणत नाही नवऱ्याला ते आणून द्या. ते जर घरात निघालं तर ही घर सोडून बाहेर जाते. असे असणारे भगवान शिव जीव ब्रह्मैक्याचा काला म्हणजे जीवा शिवाचा काला.
भगवान शिव या भूमीवर प्रसन्न आहेत आणि सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी तो काला आपण त्या भगवान शिव परमात्म्याचा महादेवाच्या नावानं आपण संपन्न करतोय. तुकोबारांचा अभंग सेवेसाठी आहे. गवळणी बांधिती धारणाचे गळा. थोडं सांगावं वाटलं महादेवाचे चरित्र. हे म्हटले होते कथा करा, पण ते नाही जमलं, बजेटही नाही, ते मेळच नाही लागला. त्याचं कारण नाही, ते सगळं पाहायचं म्हटलं तेवढं करावंच लागतं. तुम्हाला जर आनंद मिळायचा असेल तर तेवढा तुम्हाला खर्चही करावा लागतो. जुनी मंडळी चांगली, त्यांनी 28 वर्ष झाले हे जपून ठेवलंय. माझं तर मत आहे तरुण मंडळाने हे चांगलं हातात घेऊन याला वाढवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे काय? हे भजनी मंडळ आता गावचे तुमच्यात सक्रिय आहेत. रणसिंग परिवाराला माझी विनंती आहे की तरुण वर्गाने याच्यात सक्रिय व्हा आणि जुन्या मंडळींना निवांत आशीर्वाद देण्यासाठी बसू द्या. आता बरोबर काय बाबासाहेब, काय मत आहे तुमचं? तुम्ही मोकळे होता की नाही? त्याला हात जोडले, कोपरापासून जोडा म्हणजे कळलं आम्हाला. बाबासाहेब बरोबर आहे की नाही? हा, तुमचं काय मत आहे? तरुण मंडळ जर सक्रिय झाले हा नाही मग राहू द्या असं. ऐका, नाही त्याचं कारण आहे तरुण मार्गालाही हा मार्ग पुढे न्यायचा आहे. आताच प्रमाण झालं का यार नाही तेरी भरोसा काय. मला वाटतं सुरुवात ज्यांनी केली सप्ताहाची त्यातले बरेचसे नसतील. बरोबर आहे की इथे येणारे बरेच जण नसतील ना भाऊसाहेब. आणि आपला भरोसा पुढच्या वर्षाचा काय. मी माझं सांगतो बा, तुमचं काय माहिती. मी दररोज चिंतन करतोय कथेचं म्हणा कीर्तनाचं म्हणून माझं सांगतो क्षणभंगूर नाही. पुढच्या वर्षाचं कीर्तन कशाला आज सांगू, नाही सांगता येत. मग आपला भरोसा जर नसेल तर आपण मोकळं व्हावं दुसऱ्याकडे देऊन आणि जबाबदारी देऊन चांगलं करा म्हणून मार्गदर्शन करा. विठ्ठल